महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव सुसज्ज नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न। संपूर्ण माहिती अशी: कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील सालाबादाप्रमाणे भैरवनाथ महाराज मंदिराचे आयोजन केले जाते। या आयोजनामध्ये भाविक भक्त मोठ्या उत्साहाने भाग घेतात। प्रथम गावातून कावड मिरवणूक झाली, पण यावर्षी या यात्रेला एक आगळे वेगळे रूप आलेले आहे। कारण धामोरी गावचे सुपुत्र उद्योजक विनोदभाऊ मारुती अहिरे, छत्रपती संभाजी प्रतिष्ठान कोपरगाव संस्थापक अध्यक्ष यांनी मारुती गेनुजी अहिरे यांच्या स्मरणार्थ एक नवीन रुग्णवाहिका भैरवनाथ ट्रस्टसाठी देऊन सामाजिक क्षेत्रात मोठा हातभार लावला। या नवीन रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळ्यासाठी कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार माननीय महेश सावंत साहेब यांच्या हस्ते, कोपरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय संदीप कोळी साहेब यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची पूजाविधी करण्यात आली। यावेळी पोलीस कॉन्स्टेबल जे.डी. गवारे, धामोरी येथील पोलीस पाटील, प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते। लोकार्पण सोहळा झाल्यानंतर भैरवनाथ मंदिर ट्रस्ट व प्रतिष्ठित उद्योजक विनोदभाऊ अहिरे यांच्या हस्ते साहेबांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या रुग्णवाहिकेचा गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे संदीप कोळी व महेश सावंत साहेब यांनी सांगितले। कोपरगाव तालुका प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। कैलासवासी मारुती गेनुजी अहिरे यांच्या प्रीत्यर्थ आमच्या गावचे सुपुत्र व पुणे येथे असलेले उद्योजक विनोद भाऊ अहिरे यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ धामोरीला भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने एक रुग्णवाहिका आमच्या ट्रस्टीला व परिसराला सप्रेम भेट दिलेली आहे आणि त्याबद्दल मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं खूप अभिनंदन करतो व आभारही मानतो। हे काम त्यांनी अतिशय कौतुकास्पद असं काम केलेलं आहे, कारण आज ही एक फार मोठी सर्वसामान्य माणसांसाठी अतिशय अत्यावश्यक अशी गरज आहे आणि ते काम विनोद भाऊ अहिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मोकळ्या मनानं केलेलं आहे। त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती हो अशी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देतो आणि आमच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून असं सामाजिक समाजसेवेचं काम घडत राहील यात कुठलीही माझ्या मनामध्ये शंका नाही। जय भैरवनाथ महाराज की जय। नमस्कार। आज भैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने कालकथित मारुती गेनुजी अहिरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव विनोद भाऊ अहिरे मोठे उद्योजक आहेत। ते पुण्यामध्ये आणि धामोरीमध्ये सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात। तर त्यांनी आज धामोरी भैरवनाथ ट्रस्टच्या माध्यमातून ही आपल्या सर्व ग्रामस्थांसाठी, सर्व शेजारी असणारे जे गाव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही ॲम्ब्युलन्स विना शुल्क अशी उपलब्ध करून दिलेली आहे। हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे आणि त्यांनी आतापर्यंत असे अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत, ज्याप्रमाणे क्रीडांगण असेल, ग्रामपंचायतच्या विविध विकास कामांच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी कामं केलेले आहेत। वाचनालयाला सुद्धा त्यांनी मागे भरघोस अशी मदत निधी दिलेला आहे आणि त्यांचं जे सामाजिक कार्य आहे हे नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। ही जे ॲम्ब्युलन्स आहे ही वास्तविक पाहता अनेक वर्षांपासून हिची आपल्या गावाला गरज होती। विशेषतः ज्यावेळेस आपल्या देशावर, महाराष्ट्रावरती कोरोनाचं संकट आलं त्या काळात तर खूप अत्यंत गरज होती, परंतु असो लेट का होईना, परंतु विनोद भावांनी जो मनाचा मोठेपणा करून आपल्या गावासाठी कधी संकट येतं आजारपणाचं, तर त्यासाठी त्यांनी ही जी ॲम्ब्युलन्स आपल्या गावासाठी दिली, त्यासाठी मी आमच्या धामोरी ग्रामस्थांच्या वतीने, त्याचप्रमाणे आमचे भाकरे परिवाराच्या वतीने व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मान्य बिपिन दादा कोल्हे, युवा नेते विवेक भाया कोल्हे, तसेच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। प्रथमतः सर्व धामोरी ग्रामस्थांना भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव 2024च्या हार्दिक शुभेच्छा। एक अत्यंत हृदयस्पर्शी आनंददायी असा हा क्षण आहे, कारण विनोद भाऊ अहिरे
जे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, मोठे उद्योजक आहेत आणि त्यांच्या मनातून एक लोकांना मदत करण्याची जी भावना तयार झालेली आहे, निश्चितच एक चांगल्या प्रकारचं काम ते त्यांच्या आयुष्यामध्ये करत आहे. त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांची स्मृती म्हणून त्यांनी ही ॲम्ब्युलन्स या गावासाठी दिलेली आहे आणि तीही मोफत दिलेली आहे. या पंचक्रोशीतील लोकांना त्याचा निश्चितच फायदा होईल आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे राहतील असं मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आमच्या संजीवनी कारखान्याचे चेअरमन श्री विवेक भैया कोल्हे, तसेच आपले बिपिनदादा कोल्हे आणि पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलता बिपिनदादा कोल्हे यांच्या वतीने, तसेच माझ्या जगजाप माळी परिवाराच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज धामोरी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त मी सर्वप्रथम सर्व धामोरीकरांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि मी ह्या धामोरी गावातून लहानाचा मोठा होऊन पुणे या ठिकाणी गेलो असता आपलं गावाकडे काही देणं लागतं या भावनेतनं आई वडिलांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन या संकल्पनेतून कुठेतरी गावाची एक अडचण नेहमीच या ठिकाणी मला बोलून दाखवायला जायची आणि मी त्याला कुठेतरी एक छोटासा प्रतिसाद म्हणून आज गावाला ॲम्ब्युलन्स अर्पण करत आहे. ती माझे वडील कालकथित मारुती गेनूजी आहिरे यांच्या स्मरणार्थ 100% फ्री अशी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. आता गावकऱ्यांनी ॲम्ब्युलन्सची आणि स्वतःची काळजी घ्यावी, म्हणजे नाहीतर बरेचदा असं होईल की ॲम्ब्युलन्स खरा पण माणूस आजारी, असं नको व्हायला. त्यामुळे ॲम्ब्युलन्सची काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या. पुन्हा एकदा सर्वांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.